खेळत नाही हो, खेळत नाही. बोललो बघ गेलं वाटतं गेला नाही गेलं वाटतं आता गेला मी तू
प्रदीप प्रयत्न आपण पाहिला अनिल जस्ताचा. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी यावर्षी जी ओडीएमची जी स्पर्धा झाली ओम ज्ञानदीप मंडळाची, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून या अनिल जस्ताला त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं होतं. युंबाचा देखील हा खेळाडू ज्यांना आपण अग्रवट पाहिलं. या स्पर्धेच्या निमित्तानं नेत्रदीपक अशा या लढती आपण पाहतो. त्यातला जर्सी नंबर 3 बीपीसीएल भारत पेट्रोलियमचा अनिल जस्ता ज्याला आपण पाहिलं. तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर आपण पाहतो. यापूर्वी इंडियन बँकेकडून त्याला आपण संधी बघितली होती. प्रो कबड्डीमध्ये बेंगॉल वॉरियर्स या संघाकडून देखील त्याला आपल्याला पाहिलेलं आहे. एक गुणवान असा खेळाडू. नंतर तमिळ तलावाला पाहिलं, खेलो इंडिया असेल, नॅशनल गेम्स असेल, तिथं देखील त्याचं नेत्रदीपक प्रदर्शन होतं. असा गुणवान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. अनेक चांगले खेळाडू या स्पर्धेत आपण पाहणार. आक्रमणासाठी असणारा अभिषेक भोजने हा देखील पोस्टलचा एक गुणवान खेळाडू आहे. महाराष्ट्राचं एक चांगलं भवितव्य म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतो. नेत्रदीपक अशा लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. आपण निश्चित स्वरूपात चांगल्या लढतींचा विचार करत असताना क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी जे प्रोचे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम कडून आपण पाहतोय. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात महत्वाचे असणारे चमूतले आपण खेळाडू आपण पाहत असताना तुषार अदवडे सारखा असणारा महत्वाचा एक स्टार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जो पाहतो, जो प्रामुख्यानं आपण पाहतो जर्सी नंबर 1 आहे. दिल्ली पलटणचा असणारा खेळाडू आहे. बदामी होत पुणे हा त्याचा असणारा स्थानिक संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आक्रमण ज्याचं होतं त्या अनिल जस्ता आपल्या चमूमध्ये एक पॉईंट घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून. नक्की सर, मनापासून धन्यवाद. आपण खूप चांगली कामगिरी करतात या ठिकाणी आपण पाहतो. यानंतर होणारा सामना युनियन बँक जयपूर कप्स यानंतर होणारा आपला सामना आजच्या दिवशीचा तिसरा सामना. फर्स्ट कॉल युनियन बँक जयपूर कप्स. आपको खेलने के लिए पहला कॉल युनियन बँक जयपूर कप्स, फर्स्ट ऑफिशियल कॉल. केतन साहू आक्रमणासाठी आपण पाहत असताना तेलुगू टायटन्स आपण पाहतो. हरियाणाचा असणारा गुणवान खेळाडू बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम या संघातून आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होतोय. विकास कॉर्नर आपण पाहतोय चाणाक्ष स्वरूपाचा सागर जगतापच्या माध्यमातून मुंबई पोस्टलचा. स्पर्धेच्या निमित्तानं पाहत असताना एक मिनिट. एका बाजूला आपण पाहिलं तर ओलिम्पचा असणारा विजेता ओम बँकेचा बीपीसीएल या ठिकाणी आपण पाहतो. आक्रमण चढवलं आपण या ठिकाणी बोलत असताना अर्जुन खरास. हरियाणाचा पटनाचा खेळाडू आपण ट्रॅक एकदम मजबूत आपण पाहतो या ठिकाणी पोस्टलच्या माध्यमातून आपण पाहतो. केलं जाईल त्या सरकारने नेतृत्वाची लढत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना
आउट 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 रेड आउट रेड आउट. कृष्णा जगताप त्या ठिकाणी आहे पोस्टरच्या माध्यमातून. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतो. आक्रमण चढवलं जातं या ठिकाणी आपण पाहत असताना विराट दहिया भारत पेट्रोलियम प्रतिवासा प्रयत्न आपण पाहतो. भूभागामध्ये जो स्टार्ट आहे आपण पाहतो बीपीसीएलच्या माध्यमातून आपल्याला कम्बॅक करायचा असेल तर चतुर्थ खेळ करावा लागेल. तो बोस्टनला गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो. महत्वाची असं लढत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहला रंगतदार अशा लढती या स्पर्धेत आपण अनुभवणार आहोत. मोठ्या मारुती सेवा मंडळ मुंबईच्या कबड्डी क्षेत्रातले महत्वाचं नाव म्हणून आपण पाहतो. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपण पाहतो मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या गोळागोळाची असणारी एक वेगळी स्पर्धा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतर होणारा सामना आजच्या दिवशी आजच्या सत्रातील शेवटचा सामना असणार आहे. युनियन बँक विरुद्ध जयपूर कब्स. आजचा जो सामना युपी योद्धा विरुद्ध डीबीयू पुणे तर उर्वरित सामना उद्या ठीक 4 वाजता ठेवण्यात आला. तर आपल्या सर्वांना विनंती आहे उद्या 4 वाजता सत्राला सुरुवात होईल. युपी योद्धा विरुद्ध डीबीयू पुणे या संघाचा एक छोटा संघ जयपूर कब्स विरुद्ध युनियन बँक यानंतर होणारा सामना. या सामन्याकरता यापूर्वी आपण पहिला प्रकार केलेला आहे. काही क्षणात दुसरा प्रकार आपण आपल्याला देणार आहोत. थँक्यू. अजून आपण पाहतोय बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम या संघाचा आपण जर विचार केला तर अनेक चांगले खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं भारत पेट्रोलियम दिले. रसाई चिखली पुणे पश्चिम महाराष्ट्रातला आलेला खेळाडू आहे. हे देखील भारताचं एक उज्ज्वल भवितव्य आहे. असे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. एक नेत्रदीपक असं प्रदर्शन जरूर राखलंय या मोठ्या मारुती सेवा मंडळाच्या स्पर्धेच्या निमित्तानं. प्रत्येक संघामध्ये एक चांगला बॅलन्स चांगले खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच टाकलेल्या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत अनेक राष्ट्रीय अनेक ज्युनियर जे आपल्याला भारताला प्रतिनिधित्व केलं. नक्की तुम्हाला माहिती आहे सागर सांताक्रूज हा त्यांचा असणारा स्थानिक संघ आहे. बेंगॉल वॉरियर्स असेल, यूपी असेल, मुंबई असेल या प्रत्येक संघाकडून नेतृत्वक असं प्रदर्शन केलं आणि यशाला गवसणी घालत असताना एशियन गोल्ड मेडलिस्ट म्हणून ज्याची ख्याती आपण पाहतो. आता इन जे 7 खेळाडू आपण याच्यात पाहतोय त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर योगेश दहिया जो जर्सी नंबर 9 आपण पाहतोय तो दबंग दिल्ली आणि बँगलोर बुल्स या 2 संघाकडून त्याला आपण पाहिलेला आहे. तुषार आदवळे पुणेरीचा असणारा महत्वाचा खेळाडू जर्सी नंबर 8 आपण पाहतोय. तर अंकित जो इन खेळणारा खेळाडू आहे तेलुगू टायटन्सचा मूळचा हरियाणाचा आहे. चेतन साऊ हा देखील तेलुगू टायटन्सचाच असणारा गुणवान खेळाडू आहे. त्या प्रसाद दिगोले बद्दल आपण बोललो मगाशी अंडर 18 चा गोल्ड मेडलिस्ट जर्सी नंबर 4 असेल. अनिल जस्ता इन आपण खेळाडू पाहतोय एक न्यू मुंबाचा, हाबूलचा, हिमाचल प्रदेशचा आणि मिलन दहिया देखील पटनाचा देखील हरियाणाचा. तर चांगला आपण बघितलं हरियाणाच्या खेळाडूंचं असणारं मोठं प्राबल्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. अत्यंत चांगले खेळाडू या महाराष्ट्रात देखील घडताय. साहू एक आक्रमण अत्यंत स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो आणि बंड्या मारुतीची असणारी खासियत आहे एका राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्तानं अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. अरे कसा त्याचा पाय आहे मध्ये या क्रीडा रसिकांना या सगळ्या प्रोच असणारा स्टारचा खेळ पाहता यावा या उद्देशानं नेत्रदीपक असं आयोजन आहे. बोल टू नक्कीच सर आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी हरियाणा अनेक राज्य तामिळनाडू स्टेट आणि तमिळ तमिळनाडूचे मराठी सगळे या ठिकाणी घ्यायचे देवा पलटण. पण आपण आता नुकताच शिवशाहीची स्पर्धा नागपूरला पार पडणार आहे आणि महाराष्ट्राचे सर्व मोठे खेळाडू त्या ठिकाणी घेतात. पण बरं आहे की आपण या ठिकाणी महाराष्ट्राची कबड्डी येते पूर्ण देशाची कबड्डी पाहत आहोत. आता देशाची कबड्डीतले देशातले खेळाडू या ठिकाणी या बंड्या मारुतीच्या स्पर्धेमध्ये या भिलाई रोडच्या मैदानामध्ये आशीर्वाद घेतात. त्याच्यासाठी मोठी गोष्ट काय आपल्याला क्या बात आहे. खऱ्या अर्थानं ही टुर्नामेंट सक्सेस आहे. कारण चांगले खेळाडू आपण पाहतो. देशातल्या कबड्डीची असणारी रत्न बंड्या मारुतीच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो.
गेले 3 महिन्या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी मेहनत आहे. भांड्यावाडीचे असणारे सगळे कार्यकर्ते प्रचंड मेहनतीतून आपण गेली 5 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन या मंडळानं केलं आणि यंदा आपण पाहतोय बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या अखिल भारतीय स्पर्धेची स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असतात. नक्कीच 15 वर्ष प्रेक्षकांना वाट पाहावी लागली. ती एवढी मोठी बलाढ्य स्पर्धा आहे, ऑल इंडिया स्पर्धा आपण या ठिकाणी भरवली गेली आणि आपण खरंच म्हणणार प्रत्येक प्रेक्षकाच्या वतीने आपण मनापूर्वक आभारी आहोत भांड्यावाडी या मंडळाच्या आणि आपले कॉमेंटेटर्स आपली वाट पाहत आहे. आणि नक्कीच संपूर्ण स्पर्धा आपण YouTube चॅनल भांड्या मारुती चौली लाईव्ह वरती पाहू शकतो. संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट चौली लाईव्ह जालिंदर सानप आज सुद्धा एक राष्ट्रीय खेळाडू कबड्डीचा त्याच्याकडून पार पडत आहेत. जालिंदर तुझाही धन्यवाद.